महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भाकपतर्फे उपोषण तात्पुरते स्थगित, मुख्याधिकाऱ्यांना 7 दिवसात स्पष्ट उत्तर देण्याचे निर्देश। अहेरी नगर पंचायत अहेरी येथील मुख्याधिकारी यांना स्ट्रीट वेंडर्सवरील विना नोटीस अतिक्रमण कारवाईबाबत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 7 दिवसाच्या आत स्पष्ट लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरते आंदोलन स्थगित देऊन वेळ द्यावा, अवश्य आम्ही न्याय करू असे सांगितले। त्याच शब्दाला मान देत भारतीय कम्युनिस्ट पार्टी भाकपतर्फे सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। रुग्णालय रोड व दानशूर चौक परिसरातील स्टॉल धारकांवर नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या कारवाई विरोधात भाकप व स्थानिक विक्रेत्यांनी आंदोलन छेडले होते। संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवसाय हटवण्यात आल्याने संताप व्यक्त झाला होता। वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यामुळे भाकपने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता। अखेर या आंदोलनाची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकाऱ्यांना 7 दिवसात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। भाकपचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की जर दिलेल्या कालावधीत समाधानकारक उत्तर मिळाले नाही व न्याय मिळवून परत त्याच जागी व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र स्वरूपात सुरू केले जाईल। तसेच स्टॉल धारकांच्या उपजीविकेचा प्रश्न प्रलंबित राहिल्यास मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा भाकपकडून देण्यात आला आहे। सर्वांना लाल सलाम। मी कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पार्टी। आपल्याला सांगू इच्छितो की आज दिनांक 6 एप्रिलला आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इथं आमचे खालील मागण्यासाठी धरणे आंदोलनाला बसलो होतो। त्यापैकी सर्वात प्रथम मागणी होती की रुग्णालय परिसराला व दानशूर चौक येथील जे अन्यायकारक अतिक्रमण काढण्यात आले आहे, लहान व्यावसायिकाविरुद्ध जे अन्याय झाला आहे त्याला दूर करावे, त्यांना त्याच जागी व्यवसाय करण्याची परवानगी द्यावे व माननीय मुख्याधिकारी साहेबांनी कोणत्या नियमाने त्यांच्यावर कारवाई केली याचे उत्तर द्यावे, याकरता आम्ही तिथं बसलो होतो। यानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला 7 दिवसांची वेळ मागितला आहे व तात्पुरती आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती। त्या विनंतीला आम्ही मान देत सध्यापुरता तात्पुरती आंदोलन स्थगित केलं आहे। आमचे म्हणणे होता की केंद्र राज्यामध्ये जो सरकार आहे तो हिंदूंची चिंता करते, पण आज आपल्या अहेरी येथे हिंदू संकटात आहे, त्यांचे व्यवसाय धोक्यात आला, पण जे हिंदूंचे नेते म्हणतात ते कुठं गेले? त्यांचे हिंदूंवरचे अन्याय आज दिसत नाही। पण भारतीय कम्युनिस्ट पार्टी हे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, अल्पसंख्याक व दलित या सर्वांसोबत आहे व त्यांच्यावर कोणते अत्याचार होईल तर त्यांना सोबत द्यायला सदैव तयार राहील। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तिरुपती गादे, अहेरी, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।